ठीक आहे, तर आज आपण अध्ययनावर परिणाम करणारे घटक काय आहे? अध्ययनावरती परिणाम करणारे घटक स्पेशली भाग 1 पाहणार आहे त्यातला. आता अध्ययनार्थीचं जे अध्ययन आहे त्याच्यावरती अनेक घटक परिणाम करत असतात आणि यापैकी आपली 2 लेक्चर आहेत असे, त्यापैकी हे पहिलं लेक्चर आहे. तर आपण आता पॉइंट वाईज पाहूया. अध्ययनावर परिणाम करणारा सगळ्यात महत्वाचा घटक जो आता मांडलेला आहे तो आहे अनुवंश. कोणता आहे? अनुवंश. आता बघा, शाळेत येणारे प्रत्येक मूल वेगळे असते, म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये व्यक्तिभेद आहे. ही व्यक्तिभिन्नता निर्माण होण्याचे मुख्य कारण म्हणजे अनुवंश असते. प्रत्येकाचा अनुवंश वेगळा असतो, त्यामुळे प्रत्येक व्यक्ती ही भिन्न किंवा वेगळी स्वतंत्र व्यक्तिमत्वाची असते. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचं व्यक्तिमत्व ते कसं आहे? स्वतंत्र व्यक्तिमत्वाचे आहे. या अनुभवामुळे व्यक्तीमध्ये शारीरिक रचना, बुद्धिमत्ता, त्याचबरोबर गुण, दोष, स्वभाव गुण आणि विशेष क्षमता संक्रमित होतात. म्हणूनच कलावंत विद्वानांच्या परंपरा दिसतात. हे अनुवंशाचं उदाहरण आहे. कलावंत आणि विद्वानांच्या परंपरा म्हणजे घराणेशाही, स्पेशली कलावंताची. हे कशाचं उदाहरण आहे? अनुवंशाचं उदाहरण आहे. उदाहरणार्थ पहा, गानसामग्री लता मंगेशकर यांचे वडील दीनानाथ मंगेशकर आणि त्यांचे घराणे. हे काय होतं? संगीतामध्ये त्यांनी काय केलेलं आहे? गायनामध्ये स्पेशली खूप मोठं योगदान दिलेलं आहे. म्हणूनच त्यांना काय म्हटलं जातं? तर खान तशी माती, अनुवंश तशी मती. म्हणजेच काय? अनुवंशाचं महत्व सांगितलंय. आपल्या अध्ययनावरती, स्पेशली अध्ययनार्थ्याच्या अध्ययनावरती अनुवंश अतिशय परिणाम करत असतं, ते सांगितलेलं आहे. आता बघा, बालकाचे आजी आजोबा, आई वडील, घरातील इतर व्यक्ती याकडून बालकामध्ये संक्रमित होणारे गुणधर्म म्हणजे अनुवंश होय. अनुवंशाची व्याख्या आहे. आवाज येत आहे सगळ्यांना? स्क्रीन दिसत आहे? हॅलो? हो सर, दिसते. त्याच्यानंतर आपल्याला अनुवंशासंबंधी काही नियम इथं दिलेले आहेत. अनुवंश हा एक घटक आहे अध्ययनावरती परिणाम करणारा. तर याचे काही नियम आहेत. बघा, अनुवंश या संबंधीचे नियम. एक आहे साधर्म्याचा नियम किंवा साधर्म्याचा नियम. याच्यात काय आहे? साधर्म्याचा नियम, प्रत्येक प्राणी मात्र आपल्या गुणधर्मानुसारच अनुवंश संक्रमित करत असतो, म्हणजे आपल्यासारखेच. त्यामुळे विशिष्ट प्राण्यांची पिल्ले एकसारखी पण इतरांपेक्षा काय असतात? भिन्न असतात. म्हणजे अनुवंश तर असतो, परंतु विशिष्ट प्राण्यांची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न असतात, म्हणजे इतरांपेक्षा भिन्न असतात, जरी ती एकसारखी असली तरी. हा नियम कशाचा आहे? साधर्म्याचा नियम आहे. साधर्म्याचा नियम. त्याच्यानंतर बघा, विविधतेचा नियम. हा नियम सुद्धा तुम्हाला अनेक वेळा विचारला गेला आहे. पुष्कळ वेळा बालकाचे आपल्या आई वडिलांशी साम्य असते, परंतु त्याचे मिश्रण अन्यन्यसाधारण असते. म्हणजे काय? कोणत्याही 2 बालकात पूर्णपणे एकरूपता आढळत नाही. अपवाद जुळे. जुळ्यामध्ये एकसारखे असतात, परंतु एकाच पालकाचे दोन्ही मुलं एकसारखी शक्यतो असत नाही. त्याला म्हणायचं विविधतेचा नियम. कुठला नियम म्हणायचं याला? सांगा. विविधतेचा नियम. साधर्म्याचा तर आपण पाहिला, म्हणजे एकसारखे असतात पण इतर प्राण्यांपेक्षा भिन्न असतात. इथं काय सांगितलं? आपल्या आई वडिलांशी साम्य असते, परंतु याचे मिश्रण अन्यन्यसाधारण असते. कोणत्याही 2 बालकात पूर्णपणे एकरूपता आढळत नाही. याचा नियम कोणता आहे? भावाभावामध्ये एकरूपता पूर्ण.
हा, आणि साधर्म्याचा म्हणजे प्रत्येक प्राण्यांची पिल्ले एकमेकासारखी असतात पण इतर प्राण्यापेक्षा भिन्न असतात. तो साधर्म्याचा नियम झाला. हा विविधतेचा नियम झाला. आता परागतीचा नियम पहा. परागतीचा ज्यावेळी वैविध्याचा नियम प्राकर्षाने पाळलेला असतो तेव्हा अपवादात्मक व्यक्ती जन्माला येतात. या नियमानुसार पुढील पिढीत काय होतं, पुढील पिढीत जन्माला येणारी मुले सरासरीकडे झुकतात. काय होतं, सरासरीकडे झुकतात. उदाहरणार्थ उंच आईवडिलांची मुले या बाबतीत सरासरीकडे झुकतात. म्हणजे जरी अनुवंश असला, जे वडील आहेत किंवा आई आहे ते दोघेही जरी उंच असली तरी सुद्धा त्या कधी कधी असं होतं की मुलं त्यांची खूप उंच होत नाहीत, ती सरासरीकडे जातात. त्याला नियम कुठला म्हणायचा, परागती, परागतीचा नियम म्हणतात. किंवा आई वडील खूप सुंदर असतात परंतु जे त्यांचं जे पाल्य असतं ते एवढं सुंदर असत नाही, ते सरासरीकडे गेलेलं असतं. तर या बाबतीत तो नियम कोणता असेल, परागतीचा नियम. हे तिन्ही नियम लक्षात आले काय आहे. साधर्म्य म्हणजे काय, बघा विशिष्ट प्राण्यांची पिल्ले एकसारखी पण इतर प्राण्यांपेक्षा वेगळे असतात. त्याच्यानंतर विविधतेचा, आईवडिलांची साम्य असते परंतु याचे मिश्रण अनन्यसाधारण असते. दोन बालकात पूर्णपणे एकरूपता आढळत नाही, अपवाद फक्त जुळे. आणि परागतीचा तर सरासरीकडे झुकतात. उंची असेल किंवा दिसणं असेल त्यांचं, ते सरासरीकडे जातात. ठीक आहे, तर अनुवंश आणि त्याचे तीन नियम सगळ्यांच्या लक्षात आले. हॅलो, हो सर. हा, पुढे जाऊ आता. परिसर दुसरा महत्वाचा घटक आहे अध्ययनावरती परिणाम करणारा. परिसर फक्त अनुवंशच नाही तर परिसर सुद्धा अध्ययनावरती फार परिणाम करत असतो. तर दुसरा घटक मध्ये पाहू आपण. अध्ययनात व्यक्ती विकासात मुलाच्या भोवती असणाऱ्या परिसरालाही महत्व आहे. भोवती असणारा परिसर सुद्धा अध्ययनार्थाच्या विकासामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो. बघा, परिसराचा अर्थ असा की व्यक्तीला प्राप्त होणारे सभोवतालचे सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक वातावरण होय. परिसर म्हणजे काय, त्या अध्ययनार्थीच्या अवतीभोवती असणारं सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक आणि शैक्षणिक वातावरण म्हणजे त्याचा परिसर झाला. त्याच्यामध्ये काय येतं, जैविक परिसर येतं, नैसर्गिक परिसर, सांस्कृतिक व सामाजिक परिसर, त्याचबरोबर कौटुंबिक परिसर, या सर्वांचा समावेश याच्यामध्ये होतो. आता व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीत शिक्षणाला आणि संस्कारक्षम वातावरणाला खूप महत्व आहे. अशा पोषक वातावरणामुळे व्यक्तिमत्व संपन्न होते. उदाहरणार्थ गायकाच्या मुलाला उपजत गायन बुद्धी मिळाली तरी ते विकसित होण्यासाठी त्याला लहानपणापासून घरात गाणी ऐकण्याची सवय असणे आवश्यक असते. म्हणजे फक्त कुणाचा तरी मुलगा आहे म्हणून तो ब्रिलियंट होईल असं नाही, तर त्याला सुद्धा लहानपणापासून काय करावं लागणार आहे, त्याच्यावरती काम करावं लागणार आहे, तरच ते काय होणार आहे, हुशार होणार आहे. अशा प्रकारे गायनाची सराव करून क्षमता विकसित केली जाते तेव्हा तो उत्तम गायक होतो. म्हणजे परिसर ही तेवढाच महत्वाचा आहे जेवढं अनुवंश महत्वाचा आहे. सगळ्यांच्या लक्षात येत आहे, अनुवंश आणि परिसर. अनुवंश म्हणजे काय असेल, आई वडील, आजी आजोबा यांच्याकडून संक्रमित झालेले गुण असतील. परिसर म्हणजे काय असेल, सामाजिक परिसर, कौटुंबिक परिसर, त्याचबरोबर आर्थिक, शैक्षणिक वातावरण, हे सगळं त्याचं परिसर विकसित करत असतं, म्हणजे त्याची डेव्हलपमेंट विकसित करत असते. ठीक आहे, तर दोन गोष्टी तुमच्या लक्षात आल्या का, एक म्हणजे अनुवंश म्हणजे काय, दुसरं परिसर. लक्षात आल्या, अनुवंश आणि परिसर. हॅलो, हा, आता अनुवंशाचे नियम तर आपले झाले. आता पुढे जाऊ थोडं. बघा, अनुवंश व परिसराचे शैक्षणिक महत्व काय आहे. बघा, बालकाचे अध्ययन क्षमता, स्मरणशक्ती, बालकाचे अध्ययन क्षमता, स्मरणशक्ती, कल्पनाशक्ती आणि बुद्धी इत्यादी बाबत अनुवंशतेला महत्वाचे स्थान आहे. शाळा ही सामाजिक संस्था आहे. शाळा ही काय आहे, सामाजिक संस्था. अध्ययनार्थात अभिरुची, अभिवृत्ती विकसित करते. हा विकास घडवताना शिक्षकाला बालकाच्या अनुवंशाविषयी तसेच त्याच्या अनुवंशिक गुण कोणते आहेत ते माहीत असले पाहिजेत. म्हणजे आपल्याला त्या विद्यार्थ्याची घरची परिस्थिती किंवा त्याच्या घरामध्ये काय कोणी
विषय क्षमता धारण केलेला आहे का, हे पण आपल्याला जर माहित असलं तर आपण त्या पद्धतीने अध्ययन करू शकतो. हे त्याचं शैक्षणिक महत्व आहे. आता त्याचा पुढचा जो पॉइंट आहे तो आहे मानसिक प्रक्रिया. बघा, जीवन जगत असताना आपण विविध अनुभव घेतो. या अनुभवातून आपण बरेच काही शिकतो. अनुभवातून बाह्य जगाचे ज्ञान अध्ययन होते. अध्ययन म्हणजे वर्तनात बदल. अध्ययन म्हणजे काय? वर्तनामध्ये होणारा सकारात्मक बदल. अध्ययन करत असताना त्याच्या मुळाशी काही मानसिक प्रक्रिया घडत असतात. बघा, अध्ययन करत असताना त्याच्या मुळाशी काही मानसिक प्रक्रिया घडत असतात. अशा विविध मानसिक प्रक्रियांचा एकत्रित परिणाम म्हणजे अध्ययन होय. ठीक आहे. या मानसिक प्रक्रियेत संवेदना पहिली कोणती आहे? संवेदना. दुसरी आहे अवबोध. या संकल्पना आपल्याला व्यवस्थित करायच्या, त्याच्यावरती प्रश्न असतो. संवेदना, अवबोध, संबोध, प्रतिमा, त्याच्यानंतर कल्पना, त्याच्यानंतर स्मरण आणि विस्मरण, त्याच्यानंतर विचार प्रक्रिया, प्रेरणा, अभिरुची, अशा अनेक घटकांचा समावेश त्यात होत असतो. मानसिक प्रक्रिया म्हणजे कोणकोणत्या आहेत? इथं दिलेल्या आहेत. कल्पना, स्मरण, विस्मरण, विचार प्रक्रिया, प्रेरणा, अभिरुची, संवेदना, अवबोध, संबोध, प्रतिमा. या सगळ्या काय आहेत? काय म्हणायचे? या सगळ्या विषयांना मानसिक प्रक्रिया म्हणतात. मानसिक प्रक्रिया. आता हा, आता पुढे जाऊया थोडस. इथं बघा, संवेदना आणि अवबोध प्रतिमा. तर एक इथं दोन ओळी दिलेल्या आहेत. बघा, संवेदन लहरी जाई केंद्राकडे, तेथे वस्तूंचा अर्थ घडे. वस्तूंचा अर्थ आहे इथं बरं, अर्थ. सर्व स्नायूंना आज्ञा घडे, हालचाल करा अनुकूल. म्हणजे काय? अगोदर कुठं जाते? संवेदन लहरी जाई केंद्राकडे म्हणजे मेंदूकडे. कुठं जातात संवेदन लहरी? पहिल्यांदा मेंदूकडे जातात. तिथे वस्तूंचा बोध घडे म्हणजे अर्थ घडे. बोध म्हणजेच अर्थ. तर बोध हा पण शब्द येऊ शकतो बरं का. सगळ्यांच्या लक्षात येतंय? तेथे वस्तूंचा अर्थ किंवा बोध घडे. तिथं वस्तूंचा अर्थ किंवा बोध लावला जातो की ही काय आपल्याला विचारलेलं आहे किंवा काय अपेक्षित आहे. आणि त्या मेंदूतून पुन्हा काय होतं? सर्व स्नायूंना आज्ञा घडे म्हणजे स्नायूंना आज्ञा येते. कुठून? मेंदूकडून. कशाची आज्ञा येते? हालचाल करा अनुकूल म्हणजे जशी आज्ञा आहे तशी हालचाल करा. तर संवेदना आणि अवबोध प्रतिमा या पद्धतीनं हे संवेदनाचं महत्व थोडक्यात इथं दिलेलं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा, एखादा बाह्य चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. एखादा बाह्य चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय काय होतात? उद्दीपित होतात. त्यांचा बाह्य वस्तूंच्या चेतकावर परिणाम होतो. हा परिणाम मज्जातंतू मार्फत कुठं पोहोचवला जातो? मेंदूकडे पोहोचवला जातो. मेंदूला त्या बाह्य चेतकाची जाणीव होते. या बाह्य उद्दीपिका संबंधीच्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक प्रक्रियेला काय म्हणतात? संवेदना म्हणतात. सगळ्यांच्या लक्षात येतंय? समजा एखादा खाण्याचा पदार्थ पुढे दिसला तर काय होतं? बाह्य चेतक आहे तो दिसला, ज्ञानेंद्रिय आपली उद्दीपित होतात. बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याचा बाह्य वस्तूंच्या चेतकावर परिणाम होतो. हा परिणाम मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोहोचवला जातो. मेंदूला त्या बाह्य चेतकाची जाणीव होते. या बाह्य उद्दीपका संबंधीच्या प्राथमिक स्वरूपाच्या मानसिक प्रक्रियेला संवेदना म्हणतात. संवेदना किंवा शॉर्ट बट स्वीट आपण संवेदना म्हणजे काय म्हणू शकतो? संवेदना म्हणजेच काय आहे? अवबोध मायनस अर्थ. संवेदना म्हणजे काय? अवबोध मायनस अर्थ. आता अवबोध पाहूया. अवबोध म्हणजे काय? थोडक्यात इथं दिलंय. अवबोध म्हणजे काय? संवेदनाला काय मिळायला पाहिजे? काय मिळायला पाहिजे? अवबोध म्हणजे संवेदना अधिक अर्थ. आणि संवेदना म्हणजे अवबोध परंतु त्याला अर्थ नाही. संवेदना म्हणजे अवबोध परंतु त्याच्यात अर्थ इन्क्लूड नाही. पण अवबोध म्हणजे काय? अवबोध म्हणजे संवेदना अधिक अर्थ. सगळ्यांच्या लक्षात येतंय? संवेदना म्हणजे काय? अवबोध आहे परंतु त्याच्यात अर्थ नाही. परंतु अवबोध म्हणजे काय? संवेदना अधिक अर्थ. आता बघा, या संवेदनाला ज्या क्षणी अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी त्याला संवेदनेला अवबोध म्हणतात. म्हणजे संवेदनेला ज्या अर्थी
ज्या क्षणी अर्थ प्राप्त होतो त्या क्षणी त्या संवेदनेला काय म्हणायचं? अवबोध. म्हणजे विदाऊट अर्थाची किंवा फक्त संवेदना असते विदाऊट अर्थ, त्यावेळेस ती फक्त संवेदना असते, म्हणजे अवबोध असतो परंतु त्याच्यात अर्थ नसतो. सगळ्यांच्या लक्षात येतंय? अवबोध होतो परंतु त्याच्यामध्ये अर्थ नसतो, तेव्हा ती संवेदना असते. मात्र अवबोध म्हणजे पूर्ण काय आहे? संवेदना अधिक अर्थ. हे दोन लक्षात ठेवा. त्या क्षणी त्या संवेदना अर्थपूर्ण संवेदना होय. पूर्वानुभव, अवधान, अनुकूल मानसिक स्थिती आवश्यक असते याच्यामध्ये, त्याचा तो पुढे दिलेला आहे. आता याच्यावरती एक प्रश्न आपल्याला अपेक्षित असतो याच्यातून. कशातून? अवबोधातील दोष. अवबोधातील काय? दोष. कधी कधी आपलं जे अवबोध आहे त्याच्यामध्ये दोष निर्माण होतो. बघा काय होतं, आपल्या पूर्वानुभवाच्या आधारे संवेदनाचा अर्थ लावत असतो. कधी कधी या अनुभवांच्या अपुरेपणामुळे दोष निर्माण होतो. ते दोष खालील प्रमाणे आहेत. त्याच्यावरती एक मार्क विचारला जातो. इंद्रिय भ्रम. बघा, इंद्रिय भ्रम. उद्दीपक अस्पष्ट असेल किंवा पार्श्वभूमी बदललेली असेल तर ज्ञानेंद्रियाकडून चुकीचा अर्थ लावला जातो, त्याला इंद्रिय भ्रम असे म्हणतात. आणि चित्तभ्रम, इंद्रिय भ्रम आणि चित्तभ्रम. उद्दीपक समोर नसताना आपणास केवळ भास होतो. इथं मात्र कसा असतो? उद्दीपक अस्पष्ट किंवा म्हणजे उद्दीपक इथं असतो परंतु तो कसा असतो? कसा असतो? अस्पष्ट असतो असेल किंवा पार्श्वभूमी बदललेली असेल तर ज्ञानेंद्रियाकडून अर्थ चुकीचा लावला जातो, त्याला इंद्रिय भ्रम म्हणतात. म्हणजे समजा एखादी दोरी अशी पडलेली आहे, दोरी अंधारामध्ये असते ना दोरी, तर आपण याला काय समजतो? ही काय आहे असं समजतो. अंधारामध्ये तुम्हाला वाकडी तिकडी दोरी पडलेली दिसली तर तुम्ही त्याला काय म्हणता? काय म्हणता याला? साप. 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 साप समजतो. हा, म्हणजे काय आहे? उद्दीपक तिथं असतो, फक्त तो कसा असतो? अस्पष्ट असतो किंवा त्याची पार्श्वभूमी बदललेली असते, त्याला म्हणायचं इंद्रिय भ्रम. म्हणजे आपल्या डोळ्यानं आपल्याला दिलेला दगा आहे. इंद्रिय भ्रम म्हणजे काय आहे? आपल्या डोळ्यानं आपल्याला दिलेला तो दगा आहे, अस्पष्ट आहे, उद्दीपक अस्पष्ट आहे. इथं मात्र कसं असतंय? उद्दीपक समोर नसतो. चित्तभ्रम मध्ये काय म्हणजे आपलं चित्तच जातं. आपण म्हणतो तुझं चित्त जागेला आहे का? उद्दीपक समोर नसताना आपणास केवळ भास होतो. उद्दीपक समोर आहे का इथं चित्तभ्रम मध्ये? हॅलो, नाही सर. हा, तर इथं उद्दीपक समोर नसतो, इथं उद्दीपक समोर असतो परंतु तो कसा असतो? अस्पष्ट असतो. होतात संवेदना निर्माण होत नाहीत, त्यामुळे संवेदना व्यवस्थित निर्माण होत नाही. मनाच्या या विशिष्ट प्रकारच्या अवस्थेमुळे चित्तभ्रम होतो, म्हणजेच भूत दिसल्याचा भास होतो. ऍक्च्युली ते असतंय का समोर? भूत असतंय का? भूत असतच नाहीये, फक्त आपल्याला काय होतं? ते केवळ भास होतो त्याला चित्तभ्रम म्हणायचं. लक्षात ठेवा, उद्दीपक समोर नसताना चित्तभ्रम होतो आणि उद्दीपक स्पष्ट असेल तर काय होतं? काय होतो सांगा? हॅलो, इंद्रिय भ्रम. हा, इंद्रिय भ्रम होतो आणि दुसरा आहे चित्तभ्रम. ह्या दोन्हीतील म्हणजे अवबोधातील दोष तुमच्या लक्षात आले, त्याच्यावरती प्रश्न येतो, त्याच्यामुळे हे फोकस केलेलं आहे. त्याच्यानंतर आता पुढचा जो आपला पार्ट आहे तो आहे प्रतिमा व कल्पना. दुसरा पार्ट कोणता आहे? प्रतिमा व कल्पना. आता बाह्य उद्दीपिक नसताना ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वीच्या अनुभवाचे पुनर्जीवन होते, त्याला प्रतिमा असे म्हणतात. कशाला प्रतिमा म्हणतात? बाह्य उद्दीपिक नसताना ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वीच्या अनुभवाचे पुनर्जीवन होते, त्याला प्रतिमा म्हणतात. बाह्य उद्दीपिक नसताना ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वीच्या अनुभवाचे पुनर्जीवन होते. म्हणजे एखाद्या कुठल्या तरी प्रकारचा आपल्याला सुवास आला, गुलाबाचा वगैरे सुवास आला, तर आपण त्या सुवासावरून त्यावेळेसच्या किंवा त्या वासावरून आपल्या जे पूर्वीचा अनुभव असतो एखादा, तर त्याचं पुन्हा पुनर्जीवन होतं. म्हणजे काय होतं? प्रतिमा तयार होते आपल्या समोर. एक काय होते? प्रतिमा.
तर त्यावेळेस बाह्य उद्दीपक समोर असतो का? असतो का? नसतो. हा, त्यावेळेस प्रतिमा असं म्हणतात. उदाहरणार्थ दिलेला आहे, फुलांचा सुगंध, सुरेल गाणे, पावसाचे किंवा सूर्यास्ताचे दृश्य. अशा प्रतिमा तयार होण्यासाठी पूर्वी अनुभव घेतलेला असला पाहिजे. म्हणजे ते आपण अगोदर अनुभव घेतलेला असला पाहिजे. सुरेल गाणे, त्याची प्रतिमा आपल्या मनामध्ये आपण तयार करतो. सुरेल गाणे कुणी गायलेलं असेल आणि जर ते आपलं पुन्हा ते आठवलं, समजा ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वीच्या अनुभवाचे पुनर्जीवन होते. फॉर एक्झाम्पल बघा, प्रतिमांचे दृक, श्राव्य, रस, गंध, गंध आहे ते, गती, स्पर्श, प्रतिमा असे अनेक भाग पडतात. आता बघा याच्यावरती काय लिहिलंय, तर कल्पनेच्या पंखावरी बसून जाई दिगंतरी, चंद्रकोरीची होडी करी, स्वतः वल्वे आनंदी. तर त्या कल्पनेवरती ते सांगितलेलं आहे. त्याच्या पुढे दिलेलं आहे, निवडक प्रतिमांची, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांची जोडणी करून एक वेगळेच मानसिक चित्र तयार करण्याची मानसिक प्रक्रिया म्हणजे कल्पना. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांची जोडणी काय आहे? ही मानसशास्त्राची भाषा आहे. बघा, प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांची जोडणी करून एक वेगळेच मानसिक चित्र, जसं आपण म्हणतो कल्पना करा की, विद्यार्थ्यांना म्हणतो आपण, म्हणतो ना कल्पना करा की, म्हणजे मानसिक चित्र तयार करा. कशाचं? प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांची जोडणी करायची, त्याला आपण कल्पना म्हणतो. उदाहरणार्थ बघा, हे पाळणाऱ्या झालेला, इथं पळणाऱ्या आहे. पळणाऱ्या ढगांकडे पाहून त्यांचा लपाछपीचा खेळ चालला आहे असे आपल्याला वाटते. म्हणजे अनेक ढग जर पळत असतील, त्यांच्याकडे पाहिलं आपण, तर आपल्याला काय वाटतं? त्यांच्यात लपाछपीचा खेळ चालू आहे. म्हणजे ती काय आहे? कल्पना केलेली आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं कल्पना काय आहे आणि प्रतिमा काय आहे? कल्पना म्हणजे काय आहे? उदाहरण पहा, पळणाऱ्या ढगांकडे पाहून त्याचा लपाछपीचा खेळ चालला आहे असे वाटणे म्हणजे कल्पना करणे आहे. परंतु प्रतिमा काय आहे? पूर्वीच्या अनुभवाचे पुनर्जीवन, स्पेशली सुरेल गाणे, फुलांचा सुगंध, पावसाचे किंवा सूर्यास्ताचे दृश्य. यावरून तुम्ही लक्षात ठेवू शकताय प्रतिमा आणि कल्पना. ठीक आहे, पुढे जाऊया का? हॅलो हॅलो. हो सर. हा, प्रतिमांचे प्रकार, याच्यावर पण एखादा प्रश्न छोटा असतो बघा. प्रतिमांचे प्रकार व्यवस्थित करायचे, सोपेच आहेत. बघा, विशिष्ट प्रकारचे ज्ञान विशेष ज्ञानेंद्रियामार्फत होत असते. ज्ञानेंद्रियाच्या अनुभवावरून प्रतिमांचे पुढील प्रकार पडतात. आता दृक म्हणजे तर आपल्याला माहित आहे, व्हिज्युअल म्हणजे दिसणारे. दृक, दृक प्रतिमा ही डोळा या ज्ञानेंद्रियाची निगडीत आहे. श्रुती म्हणजे ऐकणे, काय? कान. रस प्रतिमा जीभ. गंध प्रतिमा कशाला असेल? स्पर्श त्वचेशी. गती प्रतिमा हालचालीविषयीची प्रतिमा म्हणजे गती प्रतिमा. ठीक आहे, तर ह्या प्रतिमा थोडक्यात दिलेल्या आहेत. तुम्हाला हे बाकीच तर माहितीच असेल. रस, जीभ चवीशी संबंधित आहे. त्याच्यानंतर श्रुती प्रतिमा ही कान म्हणजे ऐकण्याशी संबंधित आहे, पाहण्याशी संबंधित आहे. हे तुम्ही करू शकताय पुढं, सोपंच आहे ते. आता बघा, याच्यावर एक प्रश्न असतो आपल्याला, कल्पनांचे प्रकार. सगळ्यांनी व्यवस्थित लक्ष द्या. कल्पनांचे प्रकार याच्यावरती प्रश्न असतो. याच्यामध्ये तुम्हाला पुनरुत्पादित, रचनात्मक या दोन महत्वाच्या आहेत. बघा, पुनरुत्पादित म्हणजे काय? जेव्हा पूर्वानुभवाचे पुनर्जीवन जसेच्या तसे. काय शब्द आहेत? जसेच्या तसे. कल्पनांचे प्रकार, त्यामध्ये एक पुनरुत्पादित कल्पना, जेव्हा पूर्वानुभवाचे पुनर्जीवन जसेच्या तसे होते तेव्हा त्याला पुनरुत्पादित कल्पना म्हणतात. उदाहरणार्थ, शाळेचा पहिला दिवस आठवला आपण, किंवा तुमच्या नोकरीचा पहिला दिवस आठवला, तर ती कुठली कल्पनेचा प्रकार आहे? पुनरुत्पादित. किंवा तुमचा सेंड ऑफ असतो तो आठवला, तर तो काय असेल? पुनरुत्पादित कल्पना असेल. त्याच्यानंतर रचनात्मक कल्पना आहे दुसरा प्रकार महत्वाचा. हॅलो, आवाज येत आहे ना?
रचनात्मक, आता पूर्वानुभवातील घटकांची जुळवाजुळव करून नवे मानचित्र उभे करणे. रचनात्मक मध्येच येत आहे क्रिएटिव्ह. सगळ्यांच्या लक्षात येत आहे रचनात्मक म्हणजे काय? कन्स्ट्रक्टिव्ह किंवा क्रिएटिव्ह मध्ये काय असेल? कन्स्ट्रक्टिव्ह मध्ये नवे मानचित्र उभे करणे म्हणजे रचनात्मक कल्पना होय. उदाहरणार्थ काय? एखाद्या समारंभाच्या व्यवस्थेचे स्वागत गीतापासून ते समारोपापर्यंतच्या कार्यक्रमाची जुळवाजुळव मनात करून मानसचित्र साकार करणे म्हणजे रचनात्मक. तुम्हाला समजा एखाद्या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन करायला दिलं तर अगदी सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत त्या कार्यक्रमामध्ये काय काय होईल याची आपण कल्पना करतो. त्याला आपण काय म्हणतो? रचनात्मक कल्पना म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण? रचनात्मक कल्पना. आता बघा, याच्यामध्ये रचनात्मक कल्पनाचे पुन्हा दोन प्रकार आहेत. कुठले? एक आहे सृजनात्मक, म्हणजे नवीन. सृजन म्हणजे काय? हॅलो, बोला. नवनिर्मिती. हा, नवनिर्मिती. बरोबर आहे. सृजन म्हणजे काय? नवनिर्मिती. आता नवीन कला किंवा कृती सादर करताना तिला नव्या अभिनव अशा कल्पनांचा साथ चढवणे म्हणजे सृजनात्मक कल्पना होय. बघा, उदाहरणार्थ शास्त्रज्ञांचे शोध आणि कवींच्या कविता या कशा असतात? नवनिर्मिती असतात. याच्यात काय पुनरुत्पादित असतं का? कॉपी पेस्ट असते का? नाही. शास्त्रज्ञांचे शोध आणि कवींच्या कविता ह्या सृजनात्मक असतात, नवनिर्मिती असते. अतिशय महत्वाचा शब्द नवनिर्मिती. त्याच्यानंतर अनुकरणात्मक कल्पना, दुसरा प्रकार त्यातला. तर अनुकरणामध्ये काय आहे बघा, कथा कादंबरी नाटक वाचताना त्यातील पात्रे म्हणजे एखादा नायक असतो, एखाद्या कादंबरीमधला किंवा कथेतील किंवा नाटकातील किंवा चित्रपटातील एखादा नायक असतो, त्याचं आपण काय करतो? त्याचं पात्र किंवा प्रसंग कल्पनेने आपल्या मनामध्ये येतात, त्याला अनुकरणात्मक कल्पना असे म्हणतात. उदाहरणार्थ, उद्या दुसऱ्याने वर्णन करून सांगितलेला प्रसंग, उदाहरणार्थ आहे दुसऱ्याने वर्णन करून सांगितलेला प्रसंग आणि कथा केवळ कल्पनेने अनुभवणे म्हणजे अनुकरणात्मक. म्हणजे कथा कादंबरी नाटक यातील जे नायक आहे त्या पद्धतीनं फक्त अनुभव घेणे, कल्पनेने अनुभव घेणे, किंवा या पात्रामध्ये आपण स्वतः आहे, एखाद्या कथेतील कादंबरीतील जो मुख्य नायक आहे किंवा नायिका आहे ती आपण आहे असं कल्पना करणे म्हणजे काय आहे? अनुकरणात्मक कल्पना आहे. सगळ्यांच्या लक्षात आलं हे पण अनुकरणात्मक? पुढे जाऊया का? हॅलो हॅलो. हो सर. हा, पुढे स्मरण प्रक्रिया. बघा, आता स्मरण म्हणजे मेमरी, सगळ्यांना माहित आहे स्मरण म्हणजे मेमरी. बघा, स्मरणाचे संवर्धन, स्मरणाचं काय व्हायला पाहिजे? संवर्धन व्हायला पाहिजे. विस्मरण योग्य वळण, बुद्धी वैभवाचे लक्षण, शिकण्यासाठी अनुकूल आहे ते. बघा, आता स्मरण ही मानवाला मिळालेली देणगी आहे. स्मरण म्हणजे मेमरी. स्मरण म्हणजे संकलित केलेली माहिती साठवून आवश्यक तेव्हा आठवणे. बघा डेफिनेशन, स्मरण म्हणजे काय? तर संकलित केलेली माहिती साठवून आवश्यक तेव्हा आठवणे म्हणजे स्मरण करणे. स्मरण हा शब्द किंवा हा जो शब्द आहे तो स्पेशली काय आहे? मनोव्यापार आहे. म्हणजे मनाची एक प्रक्रिया आहे. मनोव्यापार म्हणजे काय? मनाची प्रक्रिया, मानसिक प्रक्रिया म्हणजे मनोव्यापार. त्यामुळे मानवाला अनुभव जतन करून योग्य वेळी उपयोगात आणण्याची शक्ती प्राप्त झालेली आहे स्मरणामुळे. आता स्मरण प्रक्रियेचे काही घटक आहेत. स्मरण प्रक्रियेचे घटक आहेत. पेपर नंबर 1 साठी हे स्पेशली महत्वाचं आहे. हे घटक स्मरण दोन्ही पेपरसाठी आहे, परंतु स्मरण प्रक्रियेचे घटक मात्र पहिल्या पेपरसाठी अतिशय महत्वाचे. बघा, ग्रहण, धारणा, प्रत्याहन आणि प्रत्याभिज्ञान हे स्मरण प्रक्रियेचे 4 घटक आहेत. विचारलं जातं तुम्हाला स्मरण प्रक्रियेचे 4 घटक कोणकोणते, किंवा खालीलपैकी कोणते घटक स्मरण प्रक्रियेचे आहेत, किंवा खालीलपैकी कोणते घटक स्मरण प्रक्रियेचे नाहीत, असं पण येऊ शकतं. तर 4 लक्षात ठेवायचे आपल्याला: ग्रहण, धारणा, प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान. आता ग्रहण, संस्करण याच्यामध्ये काय आहे? ग्रहण करणे. ग्रहण करणे, बघा, ज्ञानेंद्रियामार्फत घेतलेले अनुभव मेंदूपर्यंत मज्जातंतू मार्फत पोहोचवले जातात.
प्रत्येक अनुभवाचा मनावर ठसा उमटतो त्यालाच ग्रहण म्हणतात, म्हणजे ग्रहण करणे अथवा संस्करण म्हणतात. हे झाली पहिला टप्पा त्याचा किंवा घटक. दुसरा आहे धारणा म्हणजे रिटेन्शन. काय? ज्ञानेंद्रिय मार्फत ग्रहण केलेल्या अनुभवाची जपणूक करणे, एवढंच लक्षात ठेवा. धारणा म्हणजे काय? ज्ञानेंद्रियामार्फत ग्रहण केलेल्या अनुभवाची जपणूक म्हणजे धारणा आहे. सगळ्यांच्या लक्षात येते धारणा म्हणजे काय आहे? जो काही आपण अनुभव घेतलेला आहे त्याची जपणूक करणे म्हणजे धारणा आहे. जतन म्हणजे धारणा होती. जतन म्हणजेच काय होतं? धारणा होती. मेंदूवरील पेशीवर उमटणारे ठसे जितके दीर्घकाळ टिकतील तितकी धारणा पक्की होते. आता पुढचा जो प्रश्न आहे किंवा पुढचे जे दोन घटक आहेत ते या दोन पेक्षा अतिशय महत्वाचे आहेत. काय सांगतोय मी? हे जे दोन आहेत 3 आणि 4 हे वरच्या पेक्षा हे दोन महत्वाचे आहेत. त्याच्यामध्ये एक आहे प्रत्यावाहन म्हणजे आठवणे. आठवणे म्हणजे आपण काय म्हणतो? रिकॉल. आठवणे म्हणजे काय म्हणतो आपण? रिकॉल. बघा, गतानुभव आठवणे म्हणजे प्रत्यावहन. लक्षात ठेवायचं ही सुद्धा व्याख्या. गतानुभव म्हणजे झालेले जे काय अनुभव आहेत ते आठवणे म्हणजे प्रत्यावहन. प्रत्यावहन स्मरणाचा एक प्रकार आहे. ठीक आहे. उदाहरणार्थ पहा, पाठ केलेली कविता आपण म्हणून दाखवतो. काय आहे? जशीच्या तशी म्हणून दाखवतो. यात अजून एक शब्द पाहिजे. पाठ केलेली कविता आपण जशीच्या तशी म्हणून दाखवतो, याला म्हणायचं प्रत्यावहन. सगळ्यांच्या लक्षात येत आहे? प्रत्यावहन म्हणजे काय आहे? एखादी गोष्ट आठवणे त्याला प्रत्यावहन म्हणतात. खाली एक्झाम्पल दिलंय, पाठ केलेली कविता आपण म्हणून दाखवतो, त्याला प्रत्यावहन म्हणायचं. आता प्रत्याभिज्ञान कशाला म्हणायचं पहा, हे पण महत्वाचं. या दोन्हीतला डिफरन्स किंवा ह्यातलं जे कन्फ्युजन आहे त्याच्यामुळे आपला मार्क जातो. तर गतानुभव ओळखणे म्हणजे प्रत्याभिज्ञान होय. काय आहे? गतानुभव आठवणे हा शब्द इथला लक्षात ठेवा. आणि इथं काय आहे? ओळखणे, रेकग्निशन. याला काय म्हणतात? रेकग्निशन. हे आहे रिकॉल, हे आहे रेकग्निशन, हे आहे रिटेन्शन. इंग्लिश मधलं तुम्हाला माहिती असेल, रिटेन्शन. रिटेन्शन, रिकॉल, रेकग्निशन. तर रिकॉल मध्ये काय आहे? आठवणे. आणि रेकग्निशन मध्ये काय आहे? ओळखणे. आता बघा, या स्मरण प्रकारात वस्तू, व्यक्ती, घटना, प्रसंग समोर असते. समोर असते. फक्त योग्य ती वस्तू, व्यक्ती परिचित आहे की नाही हे ओळखण्याची प्रक्रिया. उदाहरणार्थ, कंसातील गाळलेले शब्द भरा. आणि कंसामध्ये काय दिलेलं असतं? एक 4-5 शब्द दिलेले असतात. इथं काय? एक्स असेल, इथं वाय असेल, झेड असेल, एल असेल. तर या 4 पैकी काय करायचं? आपल्या कंसातील गाळलेले शब्द भरायचे. तर ओळखायचं आपल्याला यापैकी योग्य कोणतं? एक्स बरोबर, वाय बरोबर, झेड बरोबर का एल बरोबर. समजतंय? तर तुमच्या समोर ते असतंय, कंसातील गाळलेले शब्द भरा, जोड्या लावा. त्याच्यावर प्रश्न येतो की जोड्या लावा हा प्रश्न प्रकार प्रत्यावहन आहे की प्रत्याभिज्ञान आहे? योग्य पर्याय निवडा. तर पर्याय समोर असतात, त्यापैकी आपल्याला योग्य त्याची निवड करायची आहे. त्याला म्हणायचं प्रत्याभिज्ञान. हा, ठीक आहे. हा, हे लक्षात आलं सगळ्यांच्या? प्रत्यावहन आणि प्रत्याभिज्ञान लक्षात आले का? याच्यावर प्रश्न असतो. स्पेशली पेपर नंबर 1 मध्ये याच्यावर प्रश्न येणार आहे. हॅलो, आवाज येतोय माझा सगळ्यांना? हा, लक्षात घ्या. त्याच्या पुढे आता आपण बघू विस्मरण, फॉरगेटिंग. माहित आहे आपल्याला, मेमरी झालं. आता काय आहे आपलं? फॉरगेटिंग. विस्मरण सुद्धा महत्वाचं आहे, कारण सगळं स्मरणात राहिलं तर जागा आपली मेमरी फुल होईल. त्याच्यामुळे विस्मरण महत्वाचं आहे. मेंदूवरील अनुभवाचे ठसे क्षीण होऊ लागले की पूर्वी घेतलेले अनुभव आठवत नाहीत, त्याला विस्मरण म्हणतात. विस्मरण हा मानवाला मिळालेला दुवा आहे, कारण उपयोगात न येणारे क्लेशदायक दुःखद अनुभव विसरणे अत्यंत गरजेचे असते. विस्मरण सगळ्यांना माहित आहे, विसरणे, फॉरगेटिंग. आता बघा, ठीक आहे, विस्मरण तुम्हाला समजलेलं आहे. विस्मरण म्हणजे काय आहे? तर
मेंदूवरील अनुभवाचे ठसे क्षीण होऊ लागले की पूर्वी घेतलेले अनुभव आठवत नाहीत, त्याला विस्मरण म्हणतात, म्हणजे फॉरगेटिंग म्हणजे विसरणे. त्याच्या पुढे पाहूया आता, थकवा आणि कंटाळा. काय आहे? थकवा आणि कंटाळा. तर थकवा आणि कंटाळा याच्यात फरक आहे. कंटाळा म्हणजे काम न करण्याची इच्छा, कंटाळा आलाय म्हणजे काय, इच्छा नाहीये. आणि कंटाळा ही थकण्याच्या पूर्वीची अवस्था आहे. सगळ्यात महत्वाचं, कंटाळा ही काय आहे? थकण्याच्या पूर्वीची अवस्था आहे. सतत खूप काम केल्यानंतर, म्हणजे खूप काम केल्यानंतर आपणास थकवा येतो. काम करण्याची क्षमता नष्ट होऊन विश्रांतीची गरज भासण्याची स्थिती म्हणजे थकवा आहे. काम करण्याची क्षमता नष्ट होऊन विश्रांतीची गरज म्हणजे थकवा आहे. आणि कंटाळा म्हणजे काय आहे? काम न करण्याची इच्छा. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण सतत काम करू शकत नाही. कोणते काम सतत केले की स्नायूमधील पेशींना प्राणवायूचा पुरवठा कमी पडतो. शारीरिक थकवा व मानसिक थकवा या मानसिक प्रक्रियांचा अध्ययनावरती परिणाम होतो. पुढे जाऊया आपण आता, अवधान आणि अभिरुची. बघा काय आहे अवधान आणि अभिरुची, याच्यात पण फरक आहे. विशिष्ट गोष्टींवर जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करणे म्हणजे अवधान. काय सांगितलेलं आहे? जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करणे म्हणजे अवधान. उदाहरणार्थ, फलंदाजाचे अवधान गोलंदाजाच्या चेंडूवरती असते. क्रिकेट खेळताना त्याला पूर्णपणे त्याचं जे अटेन्शन आहे ते कुठे द्यावं लागतं? त्या गोलंदाजाच्या चेंडूवरती द्यावं लागतं. गोलंदाजाने किती वेगाने, कोणत्या कोनातून, कशा पद्धतीने चेंडू फेकला याकडे फलंदाजाचे संपूर्ण अवधान असते, म्हणजे अटेन्शन असते. त्याच्यानंतर म्हणजे मनस्वी आस्था. अभिरुची म्हणजे काय? मनापासून आस्था असणे. मनस्वी आस्था म्हणजे काय? मनापासून आस्था असणे, अभिरुची म्हणतात त्याला. आवडते ते सवड, एवढं लक्षात ठेवा. अभिरुची म्हणजे काय आहे? आवडते ते सवड. असे आपण नेहमीच म्हणतो, आवडीची गोष्ट करताना व्यक्तीला सक्ती करावी लागत नाही. सक्ती आहे ते, सक्ती करावी लागत नाही, म्हणजे कंपल्सरी गोष्ट कुठलीही न करता सुद्धा आपण जी गोष्ट करतो त्याला आपण अभिरुची म्हणतो. सगळ्यांच्या लक्षात येतंय अवधान काय आहे, अभिरुची काय आहे? म्हणजेच अभिरुचीमुळे व्यक्तीचे अवधान त्या गोष्टीवर स्थिर होते. अभिरुची व अवधान या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. सगळ्यांच्या लक्षात आलंय का? अवधान म्हणजे काय आहे आणि अभिरुची म्हणजे काय आहे? हॅलो, लक्ष देणे, अभिरुची म्हणजे आवड. हा, जाणीवपूर्वक लक्ष केंद्रित करणे म्हणजे अवधान. आणि अभिरुची म्हणजे काय? मनस्वी आस्था किंवा आवडते ते सवड, किंवा आवडीची गोष्ट करताना व्यक्तीला सक्ती करावी लागत नाही. आपण स्पॉन्टेनियसली एखादी कृती करतो म्हणजे आपली अभिरुची असते. सगळ्यांच्या लक्षात येत असेल, फार काय अवघड नाही. आणि अवधान आणि अभिरुची काय आहे? एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. ठीक आहे. अजून एक प्रश्न जो पेपर 1 मध्ये आणि पेपर 2 मध्ये सुद्धा महत्वाचा असतो, अवधानाचे प्रकार. लक्ष द्या व्यवस्थित. 3 प्रकार आहेत: अनैच्छिक, ऐच्छिक आणि अभ्यस्त. कोणकोणते आहेत? अनैच्छिक, ऐच्छिक आणि अभ्यस्त. बघा, आपली इच्छा असो किंवा नसो, कधी कधी एखाद्या गोष्टीकडे आपले लक्ष केंद्रित होते, एवढंच लक्षात ठेवा. आपली इच्छा असो की नसो, अशा प्रकारच्या अवधानाला अनैच्छिक अवधान असे म्हणतात. उदाहरणार्थ, विजेचा कडकडाट. आपण विजेचा कडकडाट झालं की आपलं अवधान जातच तिकडं, त्या अवधानाला काय म्हणायचं? अनैच्छिक अवधान म्हणायचं. किंवा विमानाचा आवाज आला, आपण सगळेच तिकडे पाहतो, कुठं आहे विमान, तर हे आहे अनैच्छिक. त्याच्यानंतर आहे ऐच्छिक. एखाद्या विषयाकडे, गोष्टीकडे लक्षपूर्वक दिलेले लक्ष म्हणजे ऐच्छिक अवधान. लक्षपूर्वक दिलेले लक्ष म्हणजे ऐच्छिक अवधान, म्हणजे आपल्याला द्यावंच लागते. आवडत नसलेल्या गोष्टींकडे जाणीवपूर्वक लक्ष देण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागतात. बघा, लक्षपूर्वक दिलेले लक्ष म्हणजे ऐच्छिक. सगळ्यांच्या लक्षात येतं हे? इथं काय आहे? इच्छा असो किंवा नसो, आपल्याला त्या गोष्टीकडे लक्ष द्यावं लागतं, त्याला अनैच्छिक म्हणतात. ऐच्छिक म्हणजे काय? लक्षपूर्वक दिलेले लक्ष म्हणजे ऐच्छिक.
फॉर एक्झाम्पल आवडत नसलेल्या गोष्टीकडे सुद्धा आपल्याला काय करावं लागतं, लक्षपूर्वक लक्ष द्यावं लागतं. त्यालाच आपण ऐच्छिक अवधान म्हणतो. त्याच्यानंतर बघा, ऐच्छिक अभ्यस्त पहा. ऐच्छिक अवधानाची पुढची पायरी म्हणजे अभ्यस्त अवधान होय. या प्रकारात एखाद्या विषयाकडे पुढे घेऊ थोडस वरती, अभ्यस्त एखाद्या अवधान होय, एखाद्या विषयाकडे लक्ष द्यावे लागते. यश मिळत गेल्याने आवड निर्माण होते व त्या विषयाकडे आपोआप लक्ष दिले जाते. म्हणजे अभ्यस्त अवधान म्हणजे ऍक्च्युली याच्यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नसतो, एखाद्या गोष्टीमध्ये आपल्याला इंटरेस्ट नसतो. आपण काय करतो, त्याच्यामध्ये ते करावं लागतंय म्हणून करतो, परंतु खूप अंतर गेल्यानंतर आपल्याला असं वाटतं की याच्यातच आपण आपलं करिअर करायला पाहिजे. ते म्हणजे अभ्यस्त आव्हान. इथं दिले आवड निर्माण होते. कशामुळं? यश मिळत गेल्याने त्याच्यामध्ये आपल्याला आवड निर्माण होते आणि आपण त्या विषयाकडे आपोआप लक्ष दिले जाते. त्याला अभ्यस्त म्हणायचं. म्हणजे सुरुवातीला याच्याकडे आपला इंटरेस्ट नसतो, करायचं म्हणून आपण ते करतो. करत करत असताना आपल्या असं लक्षात येतं की हे क्षेत्र चांगलं आहे, तर त्यातच आपण त्याचं करिअर करतो. म्हणजे अभ्यस्त अवधानाचं ते एक उदाहरण आहे. याच्यामध्ये आपलं त्याच्यामध्ये इंटरेस्ट असो नसो आपल्याला लक्ष द्यावंच लागतं. तर काय होतं, लक्ष द्यावंच लागतं. ते दिलेलं आहे. तिन्ही पण करा, त्याच्यातून तुम्हाला एखादा प्रश्न येण्याची शक्यता आहे. पुढे आहे भावनिक संतुलन. पुढचा टॉपिक म्हणजे पॉइंट कोणता आहे, भावनिक संतुलन. आता बघा, मानवाला बुद्धीबरोबरच भावना ही अलौकिक क्षमता मिळालेली आहे. बुद्धी इतकेच भावनेलाही महत्व आहे, कारण भावनेमुळे मानवी जीवनाला अर्थ प्राप्त होतो. प्रत्येक व्यक्तीच्या मनात भावना, भीती, राग, आनंद, घृणा, प्रेम, मत्सर अशा प्रकारच्या भावना असतात. बालकाची जसजशी वाढ होते तसतसे भावनांचे दृढीकरण होते व विस्तारीकरण होते. भावनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी क्षमता विकसित करणे म्हणजे भावनिक संतुलन, इमोशनल बॅलन्स. भावनिक संतुलन पाहिजे. ठीक आहे. मानसिक प्रक्रिया व अध्ययन संबंध. आता मानसिक प्रक्रियाचा आणि अध्ययनाचा काय संबंध आहे, तर व्यक्तीच्या मानसिक प्रक्रियेद्वारेच अध्ययन घडून येत असते. संवेदना, अवबोध, प्रतिमा, कल्पना, विचार प्रक्रिया, स्मरण आणि विस्मरण, अवधान, अभिरुची, भावनिक संतुलन या सर्व मानसिक प्रक्रियाद्वारे अध्ययन होते. मानसिक प्रक्रियांचा व अध्ययन प्रक्रिया या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. म्हणजे मानसिक प्रक्रिया एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला अध्ययन प्रक्रिया. हे महत्वाचं आहे. ठीक आहे. मानसिक प्रक्रिया आणि अध्ययन संबंध एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. त्याच्यानंतर प्रेरणा पाहू आपण आता. याच्यावर पण प्रश्न असतो बरं का, पुन्हा दोन्ही पेपरमध्ये असतो. वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. काय म्हटलेलं आहे, वर्तनाला दिशा देणे म्हणजे प्रेरणा. उद्दिष्ट गाठण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या, विशिष्ट दिशेने वाटचाल करायला लावणाऱ्या व वर्तनासाठी उत्साह टिकवून धरणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजे प्रेरणा. वर्तनासाठी उत्साह टिकवून ठेवणाऱ्या शक्तीचे मिश्रण म्हणजेच काय आहे, प्रेरणा. प्रेरणा मिळते आपल्याला. म्हणजे उत्साह टिकवून ठेवण्यासाठी कुठल्या तरी शक्ती आपल्याला मिळत असते, त्याला प्रेरणा म्हणतात. पुढे काय दिलं आहे, प्रेरणा ही व्यक्तीला ध्येयाकडे घेऊन जाते. प्रेरणा असेल तर आपण काय करतो, ध्येयाकडे घेऊन जातो किंवा जातो तिकडं. व्यक्तीला स्फूर्ती प्रदान करते. म्हणजे व्यक्तीला काय करते, स्फूर्ती प्रदान करते किंवा उत्साहित करते. काय करते, प्रेरणा. प्रेरणा असेल तर आपल्याला यश लवकर मिळतं, प्रेरणेशिवाय यश मिळत नाही. तर प्रेरणेचे प्रकार आहेत. आता बघा, आता प्रश्न याच्यावर असतो आपल्याला. आवाज येत आहे, स्क्रीन दिसत आहे? हो सर, दिसते. बघा आता काय सांगितलेलं आहे, प्रेरणेचे प्रकार आहेत. शारीरिक प्रेरणा. जगण्यासाठी, शब्द लक्षात घ्या, जगण्यासाठी ज्या गरजांची पूर्तता करणे आवश्यक असते त्याला शारीरिक गरजा म्हणतात. एवढंच लक्षात ठेवा. शारीरिक प्रेरणा म्हणजे काय, प्रेरणा म्हणजेच गरजा बरं का. प्रेरणा म्हणजेच गरजा. जगण्यासाठी ज्या गरजांची पूर्तता करणे आवश्यक असते त्यांना शारीरिक गरजा म्हणतात. या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यक्ती कार्यप्रवृत्त किंवा प्रेरित होते, म्हणून त्यांना शारीरिक प्रेरणा म्हणतात. उदाहरणार्थ तुम्हाला काय येतं, हे येतं, उदाहरण येतं की तहान लागली किंवा भूक लागली,
हे कोणत्या प्रेरणेचा उदाहरण आहे? तर सरळ सरळ दिलेलं आहे, जगण्यासाठी. हा शब्द लक्षात घ्या. शारीरिक प्रेरणा म्हणजे काय आहे? जगण्यासाठी. काय काय लागतं आपल्याला जगण्यासाठी? भूक आहे, म्हणजेच अन्न आहे, तहान आहे, भूक आहे, झोप आहे, उत्सर्जन आहे, लैंगिक प्रेरणा आहे, तापमान नियंत्रण आहे, विश्रांती आहे, इत्यादी काय आहेत? शारीरिक प्रेरणा आहेत. आता व्यक्तिगत किंवा मानसिक प्रेरणा. काही प्रेरणा स्वतःच्या जाणीवेतून निर्माण होतात, स्वतःच्या किंवा वैयक्तिकरित्या जाणीवेतून निर्माण होतात. त्याला व्यक्तिगत किंवा मानसिक प्रेरणा म्हणतात. उदाहरणार्थ, मानसिक समाधान हवं असतंय म्हणून अशा प्रेरणा मानसिक प्रयत्न असे म्हणतात. उदाहरणार्थ, अभिरुची, अभिवृत्ती, कृती, संशोधन, जिज्ञासा, कर्तृत्व, महत्वाकांक्षा. एकदा आलं होतं हे कर्तृत्व आणि महत्वाकांक्षा, एकदा आलेलं होतं. यशापयश, प्रतिष्ठा, संपादन आणि जीवन ध्येय हे सगळ्या व्यक्तिगत प्रेरणा आहेत. व्यक्तिगत बघा, प्रतिष्ठा कशी आहे? व्यक्तिगत आहे. जगण्यासाठी प्रतिष्ठा आवश्यक आहेच का? आहे का? हॅलो हॅलो येस सर. हा तर व्यक्तिगत प्रेरणामध्ये काय आहे? जगण्यासाठी हे महत्वाचं आहे का? महत्वाकांक्षा असणं. कितीतरी अमहत्वाकांक्षी लोक किंवा ज्याला महत्वाकांक्षा नाही असे पण जगत असतात, म्हणजे ही काय आहे? व्यक्तिगत आहे. त्याच्यानंतर सामाजिक प्रेरणा. सगळ्यांनाच माहिती आहे, समाजातील इतर व्यक्तींशी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष संबंध आल्यावर समाजाचा घटक म्हणून प्रस्थापित होण्यासाठी व्यक्ती ज्या प्रेरणा शिकते त्यांना सामाजिक प्रेरणा म्हणतात. उदाहरणार्थ, सामाजिक प्रतिष्ठा, वर्चस्व, आक्रमक प्रेरणा, संलग्नता प्रेरणा, सामाजिक मान्यता, हे येते त्याच्यात. सामाजिक प्रेरणा म्हणजे नेते मंडळी. सामाजिक प्रेरणामध्ये काय येतं? नेते मंडळी, किंवा आपल्याला वाटतं की आपल्याकडे सगळे संलग्न असावेत, म्हणजे कनेक्टेड. आपण म्हणतो कनेक्टेड. हा, सगळ्यांच्या लक्षात येतं हे काय आहे? शारीरिक प्रेरणा काय आहे, व्यक्तिगत काय आहे, सामाजिक काय आहे? आलंय का लक्षात? हॅलो. हो सर. हा, पुढे बघा, सहवास विषयक प्रेरणा. प्रत्येकाला सहवास हवा असतो. अर्थातच मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. मनुष्य हा काय आहे? समाजशील प्राणी आहे. त्याला समाजात सर्वांशी मिळून मिसळून राहणे आवडते. एकटे राहणे ही त्याला शिक्षा वाटते. त्यासाठी सुरक्षा, परावलंबित्व, समाज मान्यता, जोडीदाराची गरज इत्यादी मूल्ये ही सहवास विषयक प्रेरणेमध्ये येतात. सुरक्षा, परावलंबित्व आणि समाज मान्यता, जोडीदाराची गरज, हे लक्षात ठेवायचं आहे. त्याच्यानंतर प्रतिष्ठा विषयक. माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजात प्रतिष्ठा मिळणे ही सामाजिक गरज आहे. श्रेष्ठत्व, सत्ता, स्थैर्य, दर्जा. इथं पण सत्ता म्हटलं की बाकी गोष्टी येतातच, तर हे लक्षात ठेवायचंय. अ ब त्याच्यातले आहे. सामाजिक प्रेरणामध्ये हे दोन आहेत. सगळ्या प्रेरणा आणि त्याचे एक्झाम्पल लक्षात ठेवा, लक्षात येईल. त्याच्यानंतर आता प्रेरणा चक्र. कधी कधी याचा सिक्वेन्स विचारला जातो. प्रेरणेची सुरुवात गरजेतून होते. कशातून होते? गरजेतून. याच्यामध्ये खाणे, पिणे, झोपणे, विश्रांती, कामवासना, मलविसर्जन, तापमान नियंत्रण अशा शारीरिक किंवा आंतरिक गरजा तृप्त होईपर्यंत प्रेरक शक्ती वाढत असते. गरज पुन्हा पुन्हा उद्भवते. पुन्हा पुन्हा अस्वस्थता, पुन्हा प्रयत्न, पुन्हा समाधान मिळवण्याचा प्रयत्न, मग समाधान, पुन्हा गरज, असा क्रम सतत चालू असतो. त्याला प्रेरणा चक्र म्हणतात. म्हणजे एखादी प्रेरणा किंवा गरज आपली पूर्ण झाली की पुन्हा एखादी गरज निर्माण होते. ती गरज किंवा प्रेरणा पूर्ण करण्यासाठी पुन्हा आपण प्रयत्न करतो. पुन्हा अडथळे येतात. पुन्हा त्याच्यावर मातपट करतो. त्याच्यात पुन्हा आपल्याला सक्सेस मिळतं. पुन्हा अजून दुसरी प्रेरणा किंवा गरज निर्माण होते. याला काय म्हणायचं? प्रेरणा चक्र म्हणायचं. ठीक आहे, तर तुम्हाला माहिती असेल प्रेरणा चक्र काय दिलेलं आहे. प्रेरणा चक्र बघा, सुरुवातीला काय असते? आपल्याला गरज असते. त्याच्यानंतर गरज असल्यामुळे आपल्या मनामध्ये अस्वस्थता निर्माण होते. त्यासाठी आपण काय करतो? प्रयत्न करतो. त्याच्यानंतर समतोल राखण्याचा प्रयत्न करतो आपल्या जीवनामध्ये आणि त्या गरजेमध्ये. आणि पुन्हा काय होतं? त्याच्यामध्ये आपल्याला समाधान मिळतं. पुन्हा गरज निर्माण होते आणि हे चक्र
असंच पुन्हा काय होतं, चालू राहतं. याला प्रेरणा चक्र किंवा गरजांचे चक्र असंही म्हणतात. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा, याच्यावर एकदा प्रश्न आलेला होता मागे. ठीक आहे, आता पुढे जाऊया आपण. मास्लो यांनी केलेली प्रेरणांची श्रेणीबद्ध रचना, याच्यावर पण प्रश्न असतो बघा. तर इथं दिलेलीच आहे. शारीरिक गरजा त्याच्या बेसमध्ये असतात, त्याच्यानंतर सुरक्षितता, सहवास व प्रेम, प्रतिष्ठा आणि एकदम वरती असते आत्मप्रचिती. तर तेच खाली व्यवस्थित इथं दिलेलं आहे बघा. मास्लो यांनी केलेले प्रेरणांची श्रेणीबद्ध रचना पेपर नंबर 1 साठी अतिशय महत्वाचा आहे बघा. तर पहिल्या श्रेणीमध्ये म्हणजे बेसमध्ये काय आहे, शारीरिक गरजा. त्याच्यानंतर त्याला 1 नंबर म्हणूया. सुरक्षितता हे दुसरी असते. सहवास व प्रेम हे तिसरी असते. प्रतिष्ठा नंबर 4 आणि एकदम वरती काय असते, काय असते एकदम वरती, आत्मप्रचिती. हा सिक्वेन्स लक्षात ठेवा. तुम्हाला असंही माहिती पाहिजे आणि असंही पाहिजे. मास्लो यांची श्रेणीबद्ध प्रेरणांची रचना माहिती असावं तुम्हाला. प्रश्न येतो त्याच्यावरती. आता विचार प्रक्रिया बघू. विचार प्रक्रिया. मुसळधार पावसाने सर्व बाजूंच्या रेल्वे गाड्या बंद झाल्या. आता घरी कसे जाता येईल ही समस्या निर्माण झाली. एखादी समस्या निर्माण झाली की माणसाची विचार प्रक्रिया सुरू होते. विचार करणे ही गुंतागुंतीची प्रक्रिया आहे. यात अवबोध, स्मरण, तर्क, चिकित्सा, कल्पना, संकल्पना इत्यादी मानसिक प्रक्रियांचा समावेश होतो. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया. विचार प्रक्रिया म्हणजे काय, समस्येचे विश्लेषण करून म्हणजे प्राप्त परिस्थितीमध्ये आपण ही समस्या कशी सोडवू शकतो ते विचार करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया आहे. ठीक आहे, पुढे काय आहे बघा. आता विचार प्रक्रियेत निर्माण होणारे अडथळे काय आहे, निरीक्षणातील दोष. काही वेळा आपण केलेले निरीक्षण अपुरी असतात किंवा चुकीचा अर्थ काढलेला असतो. उदाहरणार्थ, समाजवादावर विश्वास नसलेल्या माणसाला समाजवादातील फक्त तोटेच दिसतात. तो माणूस समाजवादाच्या फायद्याचा विचार करत नाही, म्हणजे निरीक्षणातील दोष असतो तो आपल्या. त्याच्यानंतर दूषित पूर्वग्रह. काळा चष्मा लावलेल्या माणसाला चेक काय दिसते, म्हणजे ते काय दिसते, काळा चष्मा लावलेल्या माणसाला चेक काय दिसते. त्याच्यानंतर काकतालीय न्याय. काकतालीय न्याय तुम्हाला विचारलं जातं एक्झाम मध्ये बघा. कावळा बसला आणि फांदी तुटली, हे कशाचं उदाहरण आहे, काकतालीय न्याय. या संबंधाला काकतालीय न्याय असे म्हणतात. उदाहरणार्थ, घराबाहेर पडल्यावर मांजर आडवे गेले तर आता काम होणार नाही असा दोषपूर्ण विचार मनात येतो. यालाच आपण काय म्हणतो मानसशास्त्राच्या भाषेमध्ये, काकतालीय न्याय. आता पुढे आहे इच्छानुवर्ती विचार. इच्छानुवर्ती विचार म्हणजे जे घडावे असे वाटते ते घडले आहे असे गृहीत धरून आपण विचार करतो, तेव्हा त्याला काकतालीय किंवा इच्छानुवर्तीय विचार, तर हेच राहिलेलं आहे, इच्छानुवर्ती विचार असं म्हणतात. आता हे खालचे जे 2-3 पॉइंट आहेत ते काय यातले जास्त महत्वाचे नाहीत, परंतु या प्रकरणातील सुरुवातीचे थोडेसे आहेत ते महत्वाचे आहेत, ते व्यवस्थित करा. तर अध्ययन अनुवंश आणि परिस्थिती, अनुवंशाचे जे नियम आहेत ते व्यवस्थित करा. परिसर म्हणजे काय किंवा अनुवंश आणि परिसराचं शैक्षणिक महत्व ते करा. मानसिक प्रक्रियामध्ये या सगळ्या प्रक्रिया करा. संवेदना, अवबोध, संबोध, प्रतिमा, कल्पना, स्मरण, विस्मरण, विचार प्रक्रिया, प्रेरणा, अभिरुची या सगळ्या करा. संवेदना म्हणजे काय, अवबोध परंतु त्याला अर्थ नाही. अवबोध म्हणजे काय, संवेदना अधिक अर्थ. अवबोधातील दोष, इंद्रियभ्रम, चित्तभ्रम हे दोन्ही व्यवस्थित करा, प्रश्न असतो. कल्पना, प्रतिमा, याच्यामध्ये प्रतिमांचे प्रकार, कल्पनांचे प्रकार एकदम लक्षात ठेवा, त्याच्यावर प्रश्न असतो. त्याच्यानंतर अनुकरणात्मक, स्मरण प्रक्रियेचे जे घटक आहेत ते लक्षात ठेवा. ग्रहण, धारणा आणि सगळ्यात महत्वाचे हे 2 आहेत, प्रत्यावाहन आणि
प्रत्याभिज्ञान, रिकॉल रिकग्निशन, विस्मरण प्रक्रिया, थकवा आणि कंटाळा, अवधान, अभिरुची, अवधानाचे प्रकार, याच्यावरती एक प्रश्न असतो, अवधानाचे प्रकार ते करा. भावनिक संतुलन मध्ये काय आहे, प्रेरणा आहे, प्रेरणेचे प्रकार आहेत, हे पण करा व्यवस्थित. प्रेरणा चक्र आहे, ते काय फार जास्त नाहीये. मास्लोची श्रेणी आहे, प्रेरणांची श्रेणी, ते करा. बाकी तर काय ह्यातलं एवढं महत्वाचं हे खालचं नाहीये, परंतु इथपर्यंत तर परफेक्ट करा. ठीक आहे. या प्रकरणामध्ये कोणाला काय विचारायचं आहे, अध्ययनावर परिणाम करणारे घटक भाग 1 असा आहे हा. लगेच आपल्याला 5 मिनिटांमध्ये अजून एक आहे तो घ्यायचा आहे. त्याच्यात मध्ये काय प्रॉब्लेम आहे का, 5 मिनिटात लगेच जॉईन व्हायचं आपल्याला, थोडस आहे. हा ठीक आहे. कट करू का, बंद करू का क्लास? हॅलो. ओके सर. हा लगेच 5 मिनिटात जॉईन व्हायचं आहे बरं का, अजून एक प्रकरण आहे त्यात.